हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत 40 छातीच्या मापाचे ब्लाऊजची कटिंग। ब्लाऊज कटोरीचा आहे। तर ब्लाऊजची पूर्ण उंची इथं 14 इंच आहे। हे मी समोरच्या भागाचं कटिंग करत आहे पेपरवर। त्यासाठी मी ते समोरच्या भागामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा उंचीसाठी वाढवून घेतला आहे। कमरेची इथं पूर्ण कमरची माप आहे 34 इंच आहे। तर कमरचा चौथा भाग इथे 8.5 इंच घेतला आहे मी। शिलाईसाठी एक्स्ट्रा 1.5 इंच मार्किंग घेतला आहे। शोल्डर इथं मी 5.5 इंच घेतला आहे। गळा डीप नेक आहे त्यामुळे। आणि आर्महोल इथं 6 इंच घेतले आहे। हे बघा, छातीचा चौथा भाग आपला आहे 10 इंच। आणि 1.5 इंच एक्स्ट्रा मार्किंग घेतला आहे मी। आर्महोलसाठी आपल्याला समोरच्या आर्महोलसाठी 1 इंचावर मार्किंग करून असे गोल आकार देऊन घ्यायचा आहे। गळ्याची रुंदी इथे मी 2.25 इंच घेतली आहे। आणि समोरच्या गळ्याची उंची इथे 6 इंच आहे। तर मी अर्धा इंच शिलाईसाठी वाढवून घेऊन 6.5 इंच घेतला आहे। 5 इंच एक्स्ट्रा घेऊन गळ्याच्या रुंदीसाठी मी इथे बॉक्स तयार करून घेतला। गळ्याचा गोल शेप देऊन घेतला। हे बघा, इथे क्रॉस पट्टीचं माप आहे आपलं इथं 3 इंच आहे समोरच्या भागाला। फिटिंगच्या साईडला 2.5 इंच आहे। तर दोन्ही साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून आपल्याला इथं क्रॉस पट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे। कटोरी आहे इथे 6.25 इंच। गळ्याच्या साईडला 1 इंचाचं मार्किंग देऊन कटोरीसाठी गोल शेप देऊन घेतला आहे। हे बघा, इथे अर्धा इंच क्रॉस मार्किंग करून घेतला आहे। त्यामुळे आपली फिटिंग थोडी छान येते, व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतो ब्लाऊज। आणि आर्महोलच्या साईडला जो खाली फिटिंगच्या साईडला जो झोल वगैरे येतो तो येत नाही। हे बघा, हे मार्किंग केलेलं जस्तच कटिंग करून घेतला आहे। आता आपल्याला एका वेगळ्या पेपरवर कटोरी वाढवून घ्यायची आहे। तर मी इथे पेपर घेतला, जशी आहे तशीच पहिले मार्किंग करून घेत आहे। हुकच्या साईडला आपल्याला 1.5 इंच वाढवायचा आहे आणि फिटिंगच्या साईडला 1 इंच वाढवायचा आहे। कटोरीचा सेंटर घेऊन आपल्याला 1.5 इंच खाली एक्स्ट्रा मार्किंग करून कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे। हे बघा, या प्रकारे। खूप सोपी पद्धत आहे ही कटोरी वाढवून घेण्याची। जसं मार्किंग केलं तसंच कट करून घेतला आहे। हे बघा, आता इथे कपडा घेतला आहे मी। कपड्यावर पाठीमागच्या भागाचं कटिंग करत आहे। तर उंची 14 आहे, तर 15 इंच घेतली आहे, 1 इंच वाढवून। शोल्डर जेवढं समोरच्या भागासाठी घेतला आपण तेवढंच इथं 5.5 इंच घेतला आहे। आर्महोल पण तेवढं 6 इंच। हे बघा, 6 इंच। छातीचा चौथा भाग आपला इथं 10 इंच आहे, तर मी 1/2 इंच कमी करून घेतला आहे मागच्या भागासाठी। कारण गळा डीप आहे तर थोडं 1/2 इंच कमी करून घेतलं तर फिटिंग व्यवस्थित बसते। डीप गळा असल्यामुळं आपला मागून जास्त भाग ओपन होतो। इथं गळ्याची रुंदी 2.25 इंच। पाठीमागच्या गळ्याची उंची मोजायची ही एक पद्धत आहे। खालच्या साईडची पट्टी मोजायची आपण किती आहे ते, पाठीमागच्या गळ्याची बरोबर उंची आपल्याला भेटून जाते। इथे 4 इंचाची पट्टी आहे, त्याच्यामध्ये 1/2 इंच अधिक एक्स्ट्रा वाढवून घेतलं। कमरेच्या साईडला अर्धा इंच शिलाईसाठी जाईन आणि
पाव शिलाईसाठी पायपिंगमध्ये जाईन गळ्याच्या साईडला. या पद्धतीनं बॉक्स तयार करून मी इथं गोल गळा शेप देऊन घेतला आहे. कमरेचा चौथा भाग 8.5 इंच, 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन आणि 1 इंच टक्ससाठी मार्जिन. इथे पण मी थोडं क्रॉसमध्ये घेतलं आहे. डीप नेक असल्यामुळे झोल वगैरे काही येणार नाही, असं क्रॉसमध्ये घ्यायचं. हे बघा, जसं मार्किंग केलं तसंच कट करून घेत आहे. आता जे आपण पेपर कटिंगचे पार्ट कटिंग केले होते पेपरवर, ते पार्ट जसे आहेत तसेच आपण या कपड्यावर ठेवून कटिंग करून घ्यायचे आहे. हे बघा, इथे आपला समोरचा पार्ट येईल. हे बघा, या पद्धतीने ठेवला आहे मी. जसं आहे तसंच मार्किंग करून घेऊन कट करून घ्यायचं आहे. यामध्ये मी कुठेही वाढवून घेतलं नाही. हे बघा, जसं आहे तसंच कट करून घ्यायचं. इथे मी बाहीसाठी मार्किंग करून घेत आहे. हे बघा, बाही इथे 4.5 इंचाची बाही आहे. बाहीची लांबी 4.5 इंच आहे आणि दंडघेर 6.5 इंच आहे. तर बाहीच्या घडीसाठी मी इथे छातीचा चौथा भाग वापरलेला आहे. छातीचा चौथा भाग आपला 10 इंच आहे, तर बाहीची घडी 10 इंचाची घेतली आहे. बरोबर माप बसते, हे कुठेही कमी पडत नाही बाहीमध्ये. हे बघा, 4.5 इंच बाही आहे उंची आणि 1.5 इंच एक्स्ट्राचं घेतलं आहे मी याच्यात. 3 इंच बाहीसाठी मार्किंग करून घेतलं आहे आर्मोलच्या साईडला. हे बघा, या पद्धतीने शेप देऊन घेतला आहे, समोरचा शेप कट करून घेतला आहे. हे बघा, इथे समोरचा कटिंग करून घेतला आहे मी शेप. मार्किंग करून ठेवलं समोरच्या भागासाठी. कटोरी वाढवलेली जशी आहे तशीच ठेवून मार्किंग करून आपल्याला कट करून घ्यायची. याच्यामध्ये पण कुठेही वाढवायचं नाही. हे बघा, कटोरी कट झाली. आता याच्यामध्ये आपण क्रॉस पट्टीचं माप घेऊ. तर जो आपण पेपर कटिंग केला होता क्रॉस पट्टी, ते जसं आहे तसंच ठेवून मार्किंग करून घ्यायचे आहे. आणि पाव इंच फिटिंगच्या हुकाच्या साईडला आणि पाव इंच वरच्या साईडला शिलाईसाठी आपल्याला एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे कपड्यामध्ये. हे बघा, या पद्धतीने वाचलेल्या कपड्यामध्ये मी 1-1 इंचाच्या पट्ट्या घेतल्या आहेत पायपिंगसाठी. हे बघा, खूप सोप्या पद्धतीत मी तुम्हाला कटोरी ब्लाउजची कटिंग सांगितली आहे. अशा प्रकारे तुम्ही पण कटिंग करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.